नमस्कार. तर हा पराठा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. मुलांना खूप जास्त आवडेल. हा पराठा बनवायला खूप काही जास्त वेळ लागत नाही. खूप कमी वेळात होतो. तर इकडे आता मी पोळ्या करत होती. मग एक पोळीचा गोळा उरला होता. तर माझ्या मुलाने म्हटलं, की मला काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय. तर म्हटलं ठीक आहे, तुझ्यासाठी मी एक पराठा करून देते. तर इथे मी पोळीच्या गोळ्याला अशा प्रकारे पीठ लावून छान पोळी लाटून घेतली. त्याच्यावरती पोळीला पूर्ण अशा प्रकारे शेजवान चटणी लावून घेतली, की किंवा तुम्ही याच्याऐवजी तिखट, मीठ आणि तेलसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा जी आपली तिळीची चटणी येते तीसुद्धा तुम्ही टाकू शकता. याच्यावर मी आता बारीक चिरून कांदा टाकून घेते. तुमच्याकडे घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही याच्यावर टाकू शकता. इकडे मी गाजर, कांदा आणि कोथिंबीर टाकून घेते आणि इकडे माझ्याकडे घरात शेव होती. ती शेव मी अशा प्रकारे हाताने चुरून घेतली आणि ती मी आता याच्यावर टाकणार आहे. असा पराठा मुलांना खूप आवडतो आणि खूप टेस्टी होतो. अशा प्रकारे मी सगळं टाकून घेतलं आणि एक सेंटरला चाकूने त्याला कट देऊन घेतला पोळीला आणि मग पोळीचे असं एक एक पार्ट फोल्ड करत जायचं या पद्धतीने. अशा प्रकारे पूर्ण पोळी मी ट्रायंगल शेपमध्ये फोल्ड केली आणि आता हे मी पीठ टाकून छान असा पराठा त्याचा लाटून घेते. खूप जास्त बारीकही नाही करायचा. तर आता मी हा पराठा लाटून घेतला आहे. तो तव्यावर छान असा खरपूस भाजून घेते. माझा तवा ऑलरेडी गरमच होता. त्याचवर मी पराठा टाकून घेते. पराठा टाकल्यानंतर मी आता साईडने कडेने तूप टाकून घेतलं आहे. पराठ्याच्या वरतीही तूप टाकून छान असं एक साईड पूर्ण भाजून घेतली. दुसरी साईडही देखील छान भाजून झालेली आहे. तर आपला गरमागरम पराठा तयार झालेला आहे. दह्यासोबतही खूप छान लागतो. तर कसा झाला आपला शेव पराठा? एकदा तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.